नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुप्रसिद्ध काउन्सिलर वंदना मिलिंद प्रचल यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. दुसऱ्यांनी किंवा अगदी आपल्या जवळच्यांनी कसं वागायचं किंवा ते कसं वागतात ते कसं चुकीचं आहे, किंवा आपल्याजवळ असलेलं ज्ञान सतत दुसऱ्याला न मागता देत राहणं आणि स्वतःला वैचारिक किंवा माहिती तज्ज्ञ आहोत असं दाखवणं, सतत सगळ्याच गोष्टीत तक्रार करणं, अशी जर तुमची वृत्ती असेल किंवा जर तुमच्या आसपास अशी माणसं वावरत असतील तर नक्कीच काहीतरी वेदना आहे जिच्यावर काम बाकी आहे. आणि मग त्यांचं जगणं त्यांच्या मनासारखं होत नाही, किंवा मग दुसऱ्याला मिळणारा आनंद किंवा मोठेपणा त्यांना त्रास देतोय. तुम्ही स्वतः असे असाल तर कोणालाही न सांगता न विचारता स्वतःशी संवाद करा. काय कारण आहे हे शोधा आणि त्यावर काम करा. जर तुमच्या जगण्यात वावरण्यात अशा व्यक्ती असतील तर त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवा, कारण ही माणसं एनर्जी सकर असतात. तुमची चांगली एनर्जी कशी खराब करायची हे त्यांना चांगलंच माहिती असतं. पण स्वतःला लांब ठेवताना तुमच्या दुर्लक्ष करण्याचा ते गैरफायदा घेत नाहीत ना, यावरही लक्ष ठेवायला हवं. कारण वेळीच तुम्ही त्यांचं टार्गेट होऊ शकणार नाही याची त्यांना जाणीव करून द्या. स्वतःच्यासाठी, स्वतःच्या एनर्जीसाठी ही स्टेप घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांना सुधरवायला नाही जायचं आहे, फक्त स्वतःला स्वतःसाठी सांभाळायचं आहे. बस इतकंच. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.